हाय गाईज, तर मी रिया. तुमचं रिया आणि मम्मी यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. तर आज मी आणि आई बनवणार आहोत पावभाजी. तर ही कुकरमध्ये आम्ही आज ट्राय करतो आहे. तर सगळ्यात आधी सगळ्या भाज्या त्या आम्ही चिरून घेतल्या आहेत. कुकरमध्ये पाणी ॲड केलं आहे आणि सगळ्या भाज्या वन बाय वन मी त्यात ॲड करते आहे. त्यामध्ये आम्ही बटाटा, टोमॅटो, मटार, शिमला, बीट, थोडेसे 2च बीट घेतले ते पण कलरसाठी. त्यानंतर मिरची, फ्लावर, कांदा हे सगळे आपण भाज्या कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत. कुकर होईपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. फोडणीसाठी लसूण अद्रकची पेस्ट करून घेतली, कांदा बारीक चिरून घेतला, टोमॅटो बारीक चिरला आणि पावभाजीमध्ये टाकण्यासाठी थोडे मटार बाजूला ठेवले होते. कोथिंबीर बारीक चिरली. त्यानंतर पावभाजीसाठी लागणारा पावभाजीचा मसाला, मीठ, तांबडं तिखट, जिरे, मोहरी हे सर्व साहित्य लागणार आहे. आता आपली पावभाजी शिजून तयार आहे. तर मी ती चांगली अशी मॅश केली हाताने. भाजी काढून मिक्सरला लावून घेतली. ती जी भाजी आपली शिजली होती ती मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. म्हणजे सर्व भाजी चांगली मिक्स होईल आणि ते पावभाजीत सुद्धा टेस्ट चांगली लागेल. पावभाजी बनवण्यासाठी प्रथम कढई घेतली आहे. जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण चांगली अशी फोडणी टाकून घेतली आहे मी. त्यानंतर मी त्यामध्ये टाकला आहे कढीपत्ता आणि त्यानंतर आपण याच्यात ॲड करणार आहोत कांदा. आणि कांदा लालसर झाला की मी टोमॅटो ॲड करणार आहे आणि ते चांगलं शिजून देणार आहे. आता आपला टोमॅटो टाकून झाला आहे आणि तो छानसा परतून झाला आहे. त्यामध्ये मी आता ॲड करते गार्निशिंगसाठी कोथिंबीर. त्यानंतर आपण जे बाजूला ठेवलं होते ते मटार देखील मी याच्यात ॲड करते आहे. आता हे सर्व मिश्रण आपण छान असं परतून घेऊ. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. तर सगळ्यात आधी मी याच्यात टाकते 2 चमचे हळद. त्यानंतर 2 चमचे तांबडं तिखट टाकणार आहे. तांबडं तिखट टाकल्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे पावभाजी मसाला, जे की आपल्याला बाजारमध्ये इझिली अवेलेबल होऊन जाईल, कोणत्याही मार्केटमध्ये, डीमार्टमध्ये. आणि मसाला टाकल्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि त्यामध्ये अजून मी ॲड करणार आहे 1 चमचा साखर. हे सर्व मिश्रण आपण छान असं परतून घेणार आहोत. त्यानंतर आपण ज्या भाज्या मिक्सरला बारीक करून घेतलं होतं त्याची पेस्ट याच्यामध्ये टाकायची आहे आणि जे भाज्या शिजवलेलं पाणी आहे ते देखील मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. त्यानंतर ती जी पेस्ट आपण बारीक केली ती आपण ॲड करतो आहे. हळूहळू छान असं मिक्स करायचं आहे. आणि इकडे आपली भाजी शिजूस्तर मी इकडे करत आहे पाव गरम, ते बटर टाकून छान असं शेकून घेत आहे पावांना. आपल्या ह्या भाजीला इतका लाल रंग आले कारण आपण याच्यामध्ये 2 बीट ॲड केले आहेत. कारण बीटमुळे भाजीला कलर येतो आणि आपण जे भाजीत जे टमाटो ॲड करतो त्याचा जो आंबटपणा आहे तो अजिबात लागत नाही. ही कोथिंबीर टाकून आपण गार्निश केली आहे आणि आता आपली ही डिश रेडी आहे. आणि लास्टला आई मला ही पावभाजी भरवत होती आणि याची टेस्ट खरंच खूपच छान होती.